कुठं ना कुठं तुम्ही अजून जास्त एजनी थोडंसं मोठं होतात तेव्हा तुम्हाला काही रिस्पॉन्सिबिलिटीज, तुमच्या करिअरचं टेन्शन, तुम्हाला प्लेसमेंट भेटेल का, तुम्हाला जॉब भेटेल का, तुम्ही फॅमिलीला कुठं प्रोव्हायडेशन करू शकतात का, कोणत्या गोष्टीमध्ये व्यवस्थित होईल का सगळं पुढं जाऊन, किंवा कुठं अजून कुठं निगेटिव्ह गोष्टी होतील का लाईफमध्ये, त्या टाईमला मी कसं फेस कराल. तर एक टाईमला ते पण थोडंसं एक फेस येते आणि त्या टाईमला लई डिफिकल्टी चलते. आणि कधी आपले पण जे काही ड्रीम्स आहेत ते पण कम्प्लीट हो, पण कुठं ना कुठं अशा रिस्पॉन्सिबिलिटीज येतात की आपल्याला पण आपलं कुठं तर पॅशन, आपली कोणती तर आवड मायनस करून कोणत्या तरी गोष्टीमध्ये प्लस व्हावं लागतंय की बिंदास लाईफ जगा, बॅचलर लाईफ जगा, मास्टर लाईफ जगा. ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? सो आपल्याला जायचंय आज मस्त कॉलेजला. आज आहे आपला युनिव्हर्सिटीचा वायवा. सो मस्त वायवा देऊन येऊ. काल आपले जे असाइनमेंट्स होते ते आपण फायनली सबमिशन केलेत. ब्लॅक बुक आहे ते पण आपण देऊन टाकले, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाहीये. आणि आता काही दिवसानंतर एक्झाम्स पण चालू होतील कॉलेजची. पण आता आपण वायवाला जाऊ, वायवा देऊन येऊ. मी पॅनल 1 मध्ये, सो लवकरात लवकर होईल. आणि मेन गोष्ट अशी आहे की फॉर्मल कपडे घालायला सांगितले होते आणि फॉर्मल कपडे माझे घरीच राहिले. पण काही नाही, शेवटी पाठवलं आता ट्रॅव्हल्सनं. पण आता ते पार्सल पण येणार आहे दुपारच्या 1-2 वाजता. सो येऊन काय फायदा नाही, पण ठीक आहे, कॉलेजच्या एक्झामला ती उपयोगाला येईल कधी ना कधी. पण आता आपण जरा फ्रेश होत लवकरात लवकर जाऊयात, वायवा देऊत, मग आपण जाऊयात ट्रॅव्हल्स पॉईंटला. आपली जी काय पार्सल आली ती घेऊयात. सो लवकरात लवकरात ब्लॉग चालू करूयात. चालू करू, चला चला मंडळी. मस्त आपण आता झालोय फ्रेश, आता मस्त जाऊयात कॉलेजला. मी अजून पण असा मुसरा का वाटालो काय माहिती की आयला आंघोळ करून पण मुसरा वाटतोय. जाऊया आता, काय करायचं. मंडळी आम्हाला आता बाहेर काढले कारण आम्ही ब्लेझर घातलो नाही म्हणून. मेसेज ही टाकला होता की फॉर्मल ड्रेस घालून या वायवासाठी. आम्ही फॉर्मल ड्रेस घालून आलो आणि आता आम्हाला म्हणतायत की ब्लेझर शिवाय तुम्हाला अलाउड नाही, ब्ल्यू ड्रेस असायला पाहिजे. आता काढलं बाहेर, बघावं लागेल कोणाकडे आहे ब्लेझर. ब्लेझर भेटलंय फायनली. लवकरात लवकर वायवा देऊ. अरे बापरे, बटन लावायचं बघा, कॅमेराकडे बघितलं आता लक्षात आलं. वायवा आपला झालंय कम्प्लीट. आता आपल्याला ओजीटी गाईडला आपल्याला सर्टिफिकेट द्यायचे. एकदा ते सर्टिफिकेट झालं देऊन मग झालं. हा, ब्लॅक अँड व्हाईट. चला आता काय, झेरॉक्स एकदा दिलं झालं कॉलेजचं, मग काय टेन्शन नाही. पुन्हा नंतर एक्झाम्स आहेत. आता एक्झामचा अभ्यास करत बसायचे काम आहे. मेसेज आला होता आम्हाला की फॉर्मल कपडे घालून या म्हणून. फॉर्मल कपडे घातलेत आणि आता म्हणतात की युनिफॉर्म पाहिजे, ब्लेझर इथे नाही आहे, अलाउड केलं ना. ठीक आहे, फायनली बाबा कोणीतरी दिलं, झालं. आता कुणीतरी दिलं, माझ्या मित्रांनीच दिलं. मस्त आता झेरॉक्स काढलेले आहेत. आता आपण जाऊयात कॉलेजमध्ये सबमिट करूत. आणि मंडळी मला फक्त एकच सांगायचं तुम्हाला, जी लाईफ आहे तुम्ही जर कॉलेज लाईफमध्ये आजच्यान 11-12 स्टँडर्डमध्ये आजच्यान तर मस्त तुम्ही तुमची लाईफ जगा. जेव्हा आपण एक ज्युनियर लाईफमध्ये असतो, एक स्कूल लाईफमध्ये असतो, आपल्याला वाटतं की बाबा कधी आपण 11-12 स्टँडर्डमध्ये जाईल, कधी आपल्याला फोन भेटेल, कधी आपण स्कूटी बुलेट यूज करू शकतो, बाईक्स यूज करू शकतो अटेन्शन सिक्ससाठी. आणि जसं आता 11-12 संपलं तेव्हा वाटतं की बाबा बॅचलर लाईफ चालू व्हावं, मस्त फ्रेंड्ससोबत आपण बंक करू शकतो, मस्त आपण फॅमिलीसोबत लांब राहू शकतो, कुठं तर आपण एन्जॉय करू शकतो. तुम्ही एकदम फ्रीली इंडिपेंडेंट आहे, तुम्हाला कोण बघायला नाही, काही नाही. असं वाटतं की बाबा आता मी माझी वे ऑफ लाईफ व्यवस्थित ठेवू शकतो. पण आता जसं मी पण बॅचलर लाईफमध्ये होतो, मस्त हॉस्टेल लाईफ जगलो, मस्त एन्जॉय केलं, मित्रांसोबत गप्पा मारल्या, एन्जॉय केलं, म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या. पण जसं तुम्ही MBA म्हणजे आता जसं तुम्ही मास्टर डिग्रीमध्ये जातात, कुठं ना कुठं तुम्ही अजून जास्त एजनी थोडंसं मोठं होतात तेव्हा तुम्हाला काही रिस्पॉन्सिबिलिटीज, तुमच्या करिअरचं टेन्शन, तुम्हाला प्लेसमेंट भेटेल का, तुम्हाला जॉब भेटेल का, तुम्ही फॅमिलीला कुठं प्रोव्हायडेशन करू शकतात का, कोणत्या गोष्टीमध्ये व्यवस्थित होईल का सगळं पुढं जाऊन, किंवा कुठं अजून कुठं निगेटिव्ह गोष्टी होतील का लाईफमध्ये, त्या टाईमला मी कसं फेस कराल. तर एक टाईमला ते पण थोडंसं एक फेस येते आणि त्या टाईमला लई डिफिकल्टी चलते. त्याच्यामुळे मला एकच म्हणायचं मित्रांनो, जोपर्यंत तुमचे पप्पा यंग आहेत, मम्मी यंग आहेत, तुम्ही अति यंग आहेत, जोपर्यंत तुम्ही मस्त जवान आहात, मस्त तुमची लाईफ जगताय, तोपर्यंत मस्त एन्जॉय करून घ्या. मस्त मस्त नवीन गोष्टी शिका, एक्सप्लोअर करायला जावा. बॅचलर लाईफमध्ये इतकी मजा केली, इतके बंक केले क्लासेस, हॉस्टेलमध्ये पोरांसोबत मजा केली, ती कोणतीच काटकसर सोडली नाही बॅचलर लाईफमध्ये.
डान्स केले, गॅदरिंगमध्ये कॉम्पिटिशन्स केले, स्पोर्ट्स केले, पुन्हा मित्रांसोबत जास्त एन्जॉय केला, धिंगाणा केला, सगळ्या गोष्टी केल्या. आता मी माझी मास्टर लाईफ बघा, आता मी सध्या MBAला आहे. MBAमध्ये भरपूर पोरं जे मी बॅचलर लाईफमध्ये केली मजा ते आता इथं करतायत. पण आता माझं असं आहे की माझे मास्टर डिग्रीमध्ये जे मी आता MBA करतोय, तर असे एवढे काही जास्त मित्र नाही आहेत, जास्त फ्रेंड सर्कल नाही आहे. आणि आहेत बोलतात, खूप जण बोलतात, पण कधी कधी आपण इतकं त्या अशा काही रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये गुंतून जातो, आपल्या अशा रुटीनमध्ये गुंतून जातो की आपल्याला कळत नाही ते. आपल्याला वाटतं की बाबा कधी तर होईल. आपल्याला थोडंसं फ्युचरचं टेन्शन राहतं की बाबा जॉब सिक्युअर राहील का, प्लेसमेंट भेटेल का, पुढं जाऊन करिअरमध्ये काय होईल, माझं पण आवडीचं काहीतरी करायचं आहे किंवा मी नवीन कोणती गोष्ट करू शकतो का. तर मला फक्त एकच म्हणायचं मंडळी, जोपर्यंत तुमचं एज आहे तोपर्यंत तुम्ही बिंदास एन्जॉय करा. नंतर पुन्हा ह्या गोष्टी करायला भेटत नाही, पुन्हा हे टाईम भेटत नाही. होपफुली असं वाटतंय की बाबा जॉब नाही करायचा आहे. जॉब म्हणलं की जरा भीतीचे कामं वाटतात. असं वाटतं की बाबा जी मी माझी आवड आहे, जी मी माझ्या आवडीनं काही गोष्टी करू शकतो ते मी करेन. असं वाटतं कुठं बिझनेस करावं, कुठं तर ब्लॉगिंग करावं, कारण सगळ्यात जास्त इंटरेस्ट माझा त्याच्यातच आहे. सो वाटतं की कधी ना कधी आपले पण जे काही ड्रीम्स आहेत ते पण कम्प्लीट व्हावं. पण कुठं ना कुठं अशा रिस्पॉन्सिबिलिटीज येतात की आपल्याला पण आपलं कुठं तर पॅशन, आपली कोणती तर आवड मायनस करून कोणत्या तरी गोष्टीमध्ये प्लस व्हावं लागतं. कुठं जॉब लागेल, कुठं काय करेल. होपफुली जर जर मनातली गोष्ट कधी कंप्लीट झाली, पॅशन जर फॉलो करण्यात आलं, घरच्याने पण जर मला काहीतरी छप्पडफाड करून जर दिलं चांगलं, माझ्या प्रामाणिकपणे ती मला भेटलं कुठं तर चांगलं आहे. बघूयात, जाऊयात आता, निघूयात, सबमिट करू आणि फिर रूम पे जाऊ, फिर जिम को जाने का है. आज मस्त आराम करणार आहे. नाही पण परवा पुन्हा पेपर चालू होणार आहेत, अभ्यासाला बसावंच लागणार आहे. बघा असंच चालत राहते. नाही, तुम्हाला पण राहते, बॅचलर लाईफला पण राहते, जसं मी तुम्हाला सांगितलंय. पण जाऊ दे आता, काय बोल. चला मंडळी, मस्त जेवण करू. बघू शकतात, वांग्याची भाजी, चपाती, आपला आजचा डाएट एवढं. आता खाऊत आणि निघूयात आपण. चला मंडळी, मस्त आता आपण आपलं पार्सल घेऊन येऊ. आता सध्या आपण आलोय थोडंफार जवळ आसपास टार्गेट पर्यंत. जाएंगे और पार्सल लेके आएंगे. अटो अटो बाजू अटो, सारा सारा. अरे कुठे गेलं ट्रॅव्हल्स? अरे ट्रॅव्हल्सचं दुकान बंद झालं का रे? अरे घेऊन कसं जाऊ असं बॉक्स गाडीवर? आता बघू शकतात, पार्सल घेतलंय. आज मस्त वायवा सेलिब्रेशन आहे आपलं. सो मस्त वायवा सेलिब्रेशन करू, त्यानंतर पेपर पण सेलिब्रेशन करायचं. Later that same evening. Two hours later. मंडळी, आजचा ब्लॉग आपण आता एंड करूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, आता आपण ठेवूयात आणि भेटूयात आपण चांगल्याशा एक पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बाय.